हॅलो डिअर स्टुडंट्स, मी प्राध्यापक राम आपल्या सर्वांचे माझ्या मॅथ्स गुरु राम एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करत आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ पुढे आवडेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. 1.3 मध्ये हा टॉपिक आहे कन्सेप्ट संकल्पना. पहिला आहे वेन डायग्राम, वेन आकृती. दुसरा सबसेट उपसंच. तिसरा युनिव्हर्सल सेट विश्वसंच. चौथा आहे कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे पूरक संच. आता याच्यामध्ये बघा वेन डायग्राम. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 2 3 4 5. ओके, आता वेन डायग्राम असं काढू शकतो आपण, सर्कल मध्ये काढू शकतो. ए कोण कोण आहे याच्यामध्ये 1 2 3 4 5. ओके, आता वेन डायग्राम मध्ये आपण वर्तुळ, त्याच्यानंतर ट्रायंगल, त्रिकोण, सर्कल, ट्रायंगल, 1 ए नाव दिलं त्याला, हे आहे त्याचे 1 2 3 4 आणि 5 हे आहे. त्याच्यानंतर तुम्ही रेक्टँगल मध्ये काढू शकता. रेक्टँगल, स्क्वेअर आहे मध्ये ए हा महत्व घटक आहे 1 2 3 4 5. ओके, याला म्हणजे वेन डायग्राम, काय म्हणायचं, वेन आकृती. दुसरा आहे सबसेट. ओके, उपसंच. आता फॉर एक्झाम्पल कसं वाचन करत बघा. आता ए सबसेट बी. ओके, बी हा ए चा उपसंच आहे. बघा सबसेट उपसंच. फॉर एक्झाम्पल बी सबसेट ए. ओके, बी हा मराठीमध्ये काय म्हणते, इंग्लिशमध्ये बी सबसेट ए. म्हणजे बी हा ए चा उपसंच आहे. कुणाचा? ए हा बी चा उपसंच आहे. ओके, बी सबसेट ए, बी हा ए चा उपसंच आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे ए म्हणजे काय आला होता याच्यामध्ये, मोठा. ओके, ए बिग आला, मोठा, बिग, मोठा. त्याच्यानंतर हा कसा आला, स्मॉल, म्हणजे कसा आला, हा लहान, लहान आला. हा बी लहान आहे, मोठा आहे. फॉर एक्झाम्पल समजा आता ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 बस इथपर्यंत. बी इज इक्वल टू 2 3 4. ओके, आपलं आता आकृतीमध्ये बघा वेन डायग्राम मध्ये सर्कल काढलं. ओके, त्याच्यानंतर छोटं सर्कल म्हणजे कोण, बी. बी मध्ये कोणते घटक वाढवणं, 2 3 आणि 4. ओके, आता 2 3 हे गेल्यानंतर आता राहिलं काय याच्यामध्ये, त्याच्या ए मध्ये कोण आहे, 1 आणि 2. 2 आहे याच्यामध्ये, 1 2 3 आहे, 1 आणि 5. ए मध्ये कोण आला, पण मोठा, ए मध्ये बिग, बी मध्ये स्मॉल, 2 3 4 आहे. आता ए मध्ये कोण आहे, 1 पण आहे, 5 पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, 4. याला काय म्हणूया, सबसेट. ओके नाही, म्हणजे बी म्हणजे ह्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला मोठा आणि डाव्या बाजूला छोटा, हे लक्षात ठेवा. वाचन करताना इंग्लिश मध्ये बी सबसेट ए, बी हा ए चा उपसंच आहे. म्हणजे आपल्या उजव्या बाजूला मोठा बी आणि डाव्या बाजूला छोटा, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर युनिव्हर्सल सेट विश्वसंच. फॉर एक्झाम्पल पृथ्वी सगळ्यात मोठी आहे, पृथ्वी. ओके नाही, मग आता युनिव्हर्सल सेट म्हणजे यू. एक्झाम्पल बघू, यू इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7. ओके नाही, 6 पर्यंत घेऊ आपण. आणि समजा आता ए इज इक्वल टू 4 5 6. ए इज इक्वल टू. ओके, मग आता मला एक सांगायचं, यू सगळ्यात मोठा, यू इज सगळ्यात मोठा, सगळा सामावून करणारा, आणि ए म्हणजे काय, छोटा, हे लक्षात ठेवायचं. मध्ये मला काय म्हणायचं, समजा आता आई आणि मुलगा कोण मोठा आहे याच्यामध्ये, आई मोठी आहे. ओके नाही, वडील आणि मुलगा कोण मोठा आहे, वडील हे विश्वसंच आहे, आई हे विश्वसंच आहे. फादर बिग आहे आणि तुमचा जो सन आहे तो छोटा आहे. म्हणजे जो मोठा आहे त्याला विश्वसंच, युनिव्हर्सल सेट, मोठा. आता भारत, आता फॉर एक्झाम्पल बघू आपण, इंडिया. ओके नाही, म्हणजे भारत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र किंवा पुणे. मग आता मला सांगा, पुणे मोठं आहे का इंडिया मोठा आहे, इंडिया मोठा आहे. मग इंडिया का आलं, मग तुमचं युनिव्हर्सल विश्वसंच. आणि पुणे आला तुमचं, कोणता आलं, पुणे हे एकदम छोटा आला याच्यामध्ये, म्हणजे युनिव्हर्सल जो आहे तो घेतला आपण. लिहितं कसं लिहितं आपल्याला,
पुणे हा छोटा आहे म्हणजे पुणे, हो की नाही, आणि इंडिया मोठा आहे, काय मग इंडिया. म्हणजे कसं येते पुणे सबसेट इंडिया. म्हणजे माझ्यामध्ये पुणे 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 हा काय भारताचा उपसंच आहे. म्हणजे अर्थ कळला तुम्हाला. म्हणजे हे सबसेट असे पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे युनिव्हर्सल सेल म्हणजे सगळ्यात मोठा. आता याचं एक्झाम्पल बघू आपण. काय सांगितलं आता याच्यामध्ये एक्झाम्पल. आता एक्झाम्पल घेऊ आपण. बघा युनिव्हर्सल सगळ्यात मोठा यू, हा यू आला तुमचा. आता मला सांगायच्यामध्ये हा जो यू आहे तो किती आहे 1 2 3 4 5 6, ओके नाही. आता हा जो आहे 4 5 6 तो काय आला आपला ए. म्हणजे यू म्हणजे युनिव्हर्सल बिग, ए म्हणजे स्मॉल, हे लक्षात ठेवा. आता पूरक संच एक्झाम्पल बघू. आता हेच एक्झाम्पल घेऊ 1 2 3 4 5 6, ओके. आणि ए म्हणजे काय 4 5 6. आणि आपल्या ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, त्याला काय म्हणतात कॉम्प्लिमेंट. ही चिन्ह वरच्या डोक्यावर डॅश डॅश, त्याला ए कॉम्प्लिमेंट म्हणतात. पूरक संच काय म्हणतात पूरक. ए पूरक संच, ए कॉम्प्लिमेंट. फॉर एक्झाम्पल बी कॉम्प्लिमेंट, बी पूरक संच. सी कॉम्प्लिमेंट, सी पूरक संच. आणि त्याचप्रमाणे डी उपसंच, डी पूरक संच, टी कॉम्प्लिमेंट. आपल्याकडं फॉर एक्झाम्पल आता मला आता एक कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आता सगळ्यात मोठा कोण आहे यू, छोटा कोण आहे, छोटा कोण आहे ए, ओके. आता एक कॉम्प्लिमेंट काय आहे. आता यू किती आपल्याकडे बघा. आता यू 1 2 3 4 5 6 मान्य. आणि ए काय म्हणून ए 4 5 6. म्हणजे हे लक्षात ठेवायचं की कॉम्प्लिमेंट काढताना युनिव्हर्सल मधनं एक ए मायनस करायचं. म्हणजे बघा आता 1 2 3 4 5, 4 गेला 4 कट, 5 कट 5 कट, 6 कट 6 कट. कळलं तुम्हाला. डायरेक्ट लिहिता शिकतो किंवा ही पद्धत 4 कट 5 कट 6 कट. म्हणजे राहिले काय बाळांनो ए कॉम्प्लिमेंट मध्ये 1 2 3, काय शिल्लक 1 2 3. म्हणजे कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय युनिव्हर्सल म्हणजे बिग, ए म्हणजे छोटा. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आता जे शिल्लक राहतं ते युनिव्हर्सल मधनं ए गेले, असे एक्झाम्पल येऊ शकतो. आता समजा आता हे झालं पहिलं. आता बी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंटचा फॉर्म्युला काय यू मायनस ए. आता बाळांनो बी कॉम्प्लिमेंटचा फायदा काय आहे, बी कॉम्प्लिमेंटचा फॉर्म्युला काय आहे यू मायनस बी. समजा आता पी चं काय, पी कॉम्प्लिमेंट पी पूरक संच यू मायनस पी. म्हणजे यू मधनं मायनस पी करायचं म्हणजे काय तरी याचा अर्थ काय पूरक संच, याचा अर्थ कॉम्प्लिमेंट. म्हणजे वेन डायग्राम या पद्धतीने सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. सबसेट हा या बाजूला आपल्या डाव्या बाजूला छोटा, लेफ्ट साइडला स्मॉल आणि राईट साइडला बिग. म्हणजे ज्या उजव्या साइडला काय मोठा आणि आपल्या डाव्या बाजूला छोटा. हे बघा आता बिग सबसेट ए इथं बघा आता इंग्लिश मध्ये याप्रमाणे. त्याचप्रमाणे युनिव्हर्सल सेट सगळ्यात मोठा, पृथ्वी मोठी आहे, भारत छोटा आहे. भारत आणि पुणे, भारत मोठा आहे, पुणे छोटा आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा यू म्हणजे सगळ्यात मोठा. कॉम्प्लिमेंट हा चिन्ह जे आहे ना, ए कॉम्प्लिमेंट पूरक संच, बी कॉम्प्लिमेंट बी पूरक संच, सी कॉम्प्लिमेंट डी कॉम्प्लिमेंट, या अनुषंगाने आपल्याला करता येईल. 1.3 पहिलं एक्झाम्पल. जर ए बरोबर मयूर कंसात ए बी सी डी, बी बरोबर सी डी ई एफ, सी बरोबर बी डी, डी बरोबर ए, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे, कोणते विधान असत्य आहे. दोन शब्द आले सत्य आणि असत्य. हे जे विधान आहे ते दिले. आता याच्यामध्ये बघा इंग्लिश मधून ए इज इक्वल टू ए बी सी डी, बी इज इक्वल टू बी सी डी, सी इज इक्वल टू बी डी and D is equal to A. Which of the following statements are true and false? कोणते सत्य आहे. मी तुम्हाला नेहमी सांगितलं पहिला नंबर सी सबसेट बी. सी हा बी चा उपसंच आहे, ओके नाही. आता मी काय सांगितलं राईट साइडला उजव्या बाजूला हा बिग असतो नियमाने, हा छोटा असतो. बघा आता सी सबसेट बी. बघा सी बघा इथे सी म्हणजे काय डी डी, ओके नाही. मग आता इथे काय बी, बी काय आला दादा याच्यामध्ये सी डी ई एफ. आता हे विधान सत्य का असत्य आहे, याच्यामध्ये हे विधान असत्य आहे. का बरं. सी मध्ये इथे कसा आला छोटा आला, बी कसा आला याच्यामध्ये बी याच्या सुद्धा हे मोठा याच्यामध्ये. हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये
असत्य. हे कसं आहे? असत्य म्हणजे फॉल्स. ओके. आता ए सबसेट डी. डी बघा एवढे, डी छोटा आहे डी. आता ए मोठा आहे. ओके. आपला नियम काय? डी या साईडला पाहिजे. म्हणजे पहिलं जे उत्तर आलं बाळांनो ते काय याच्यामध्ये हे सुद्धा असत्य. कसं आहे? असत्य, फॉल्स. तिसरं बघा डी सबसेट बी. डी ए आहे त्याच्याप्रमाणे बी. बी काय हा याच्याप्रमाणे दिले. हे सुद्धा काय आलं याच्यामध्ये? असत्य म्हणजे काय? फॉल्स. आणि शेवटचं डी. आता चौथं डी सबसेट ए. डी बघा ए आणि ए सगळ्यात मोठा आहे. होय की नाही? डी सबसेट ए हा ए छोटा आहे. म्हणजे याला सुद्धा काय म्हणतात आपला? हे सुद्धा जे आहे सत्य म्हणजे काय बोललो? ट्रू. कसं आहे? ट्रू. आता बी सबसेट ए बघा. बी पकडा सबसेट ए. हे जे उत्तर हे पण कसं आहे याच्यामध्ये? असत्य म्हणजे काय म्हणतात? फॉल्स. आणि शेवटचं एक्झाम्पल सी सबसेट ए. सी छोटा आहे ए मोठा आहे म्हणजेच काय आहे? सत्य. सत्य म्हणजे ट्रू. बघा आता 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये एक्झाम्पल येते. फक्त ट्रू आणि फॉल्स, सत्य असत्य लिहायचं. दुसरं उदाहरण 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच. विश्वसंच का म्हणतो बाळांनो आपण? यू. 1 ते 20 कोणत्या? 1 2 3 4 बघा. 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्येचा संच घेऊन x y y बेन आपण दाखवा. म्हणजे 1 ते 20 बघा आता इंग्लिश मधून टेक द सेट ऑफ द नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 as universal set. बघा आता u 1 to 20 लिहून टाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 लिहून टाकले आपण u. कारण का? हे गिवन आहे दिलेला आहे. पुढे बघा आता वेन डायग्राम काढामध्ये दोघांचाही वेन आकृती काढा. ठीक आहे. पहिला नंबर x बरोबर x असा घटक आहे की x बिलॉंग n 7 लेस दॅन x लेस दॅन 50. x बरोबर कर्ली ब्रॅकेट x असले आहे x बिलॉंग n 7 लेस दॅन x लेस दॅन 50. y is equal to y such that y belong n. y is a from number 2 to 1 to 20. y हा असा घटक आहे y belong n. ही 1 ते 20 मधील मूळ संख्या म्हणजे कोणतं? प्राइम नंबर. इज अ प्राइम नंबर नॉट फ्रॉम. द प्राइम नंबर पाहिजे. प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. कोणत्या कोणत्या 1 to 20 मध्ये प्राइम संख्या किती बघू आता? नंबर 1 ला 7 लेस दॅन x म्हणजे 7 पेक्षा मोठी आणि लेस दॅन 15 म्हणजे 15 पेक्षा लहान. 7 पेक्षा मोठी कोणती? 8 9 10 11 12 13 14. 8 ते 14. ओके. आता 1 ते 20 लिहून घेतला आपण. u इज इक्वल टू 1 ते किती पर्यंत 20 दिलाय आपण. वी राईट u इज इक्वल टू 1 to 20 and first x is equal to 7 less than 7 पेक्षा मोठी 8 and 50 पेक्षा छोटी 40. 8 ते 40. मग आता वेन डायग्राम करायचे. u म्हणजे कोण? सगळ्यात मोठा. हा मोठा u. x म्हणजे छोटा. फुटबॉल आहे छोटा मध्ये लिहून टाकायचा बघा. 8 9 10 11 12 13 आणि 14. हे जे आहे हे कसे आहे बघा? स्मॉल आहे, छोटे आहे x. आता कोण कोण शिल्लक राहतात इथे? आता 1 2 इथपर्यंत 7 पर्यंत देऊन टाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 14 त्यानंतर 15 16 17 18 19 आणि 20 हे जे आहे राहिले घटक. ओके. आता परत y इज इक्वल टू सेकंड. y इज अ प्राइम नंबर. प्राइम नंबर कोणते? आता 1 ते 20 मध्ये 2. 1 ते 20 मध्ये मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19. y इज इक्वल टू प्राइम नंबर 2 3 4 7 11 30 70 90. आता y ची व्हॅल्यू लिहून टाकायचं आहे तशी इथे. y ची व्हॅल्यू याच्यामध्ये काय? 2 3 5 7 11 सगळे प्राइम नंबर आहे. मूळ संख्या 13 आणि 70 लास्ट कोण आलं? 19. आता पहिले शिल्लक काय आहे? तर 1 नंतर 4 6 8 9 10 12 14 त्याच्यानंतर 15 16 17. ओके.
79 येते 18 99 20 हे काय आलं आपलं सगळे युनिव्हर्सल अर्थ कळला. एक्स म्हणजे स्मॉल आणि इथे पण वाय स्मॉल, यू म्हणजे बिग. हे आपलं काय याच्यामध्ये व्हेन डायग्राम मध्ये घेतलेलं आहे, बिन आकृतीमध्ये इंग्लिशमध्ये व्हेन डायग्राम. अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरं उदाहरण, यू बरोबर 1 3 7 8 9 10 11 12 पी बरोबर 1 3 7 10. तर पहिलं यू पी पी डॅश व्हेन आकृती दाखवा. शो दॅट द सेट यू पी कॉम्प्लिमेंट, याला काय म्हणतात पूरकसंच, पी पूरकसंच, पी कॉम्प्लिमेंट बाय व्हेन डायग्राम. कोणत्या आकृतीने व्हेन, पी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट पी पूरकसंच कंसाचा पूरकसंच बरोबर पी चा पडताळा घ्या. व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. आता गिवन बघा, आता ह्याच्यात दिलं आपण गिवन यू इज इक्वल टू 1 3 7 8 9 10 11 12 पी बरोबर लिहिलं आपण 1 3 7 10. नंतर आता पी डॅश प्रोसेस पी कॉम्प्लिमेंट, त्याला पी पूरकसंच यू मायनस पी, यू तर काय गेलं पी. ओके रे, यू काय बघा एवढा संख्या आहे, मायनस पी गेला 1 1 कट 3 3 कट 7 7 कट आणि 10 10 कट. मग काय राहिलं बघा इथे याच्यात न मोठे यू मध्ये पी मायनस केला म्हणजे शिल्लक काय करायला बघा आता 8 नंतर 9 आणि 11 12. तुमचं काय आलं बघा हा यू मायनस पी. बघा आता मग आता ही पी चे घटक लिहून टाकायचे म्हणजे व्हेन डायग्राम काढा. हा आयत आहे, हे याच्यामध्ये आता पी काय, पी मध्ये बघा 1 नंतर 3 7 आणि 10. ओके रे, हे पी चे घटक आहे. त्याच्यानंतर आता पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, पी पूरकसंच कोण कोण आहे 8, त्याच्यानंतर 9 11 आणि 12 आणि यू म्हणजे काय ऑल म्हणजे सगळेच. हे बघ यू 1 3 1 3 7 त्याच्यानंतर 8 9 10 11 12 सगळे आले. यू म्हणजे मोठा आणि पी म्हणजे आता याचे द्या पी कॉम्प्लिमेंट व्हॅल्यू शिल्लक. हे झालं पहिलं तुमचा शोधा दाखवलं आपण दाखवलं. दुसरं काय पी कॉम्प्लिमेंट पी. दुसरं एक्झाम्पल काय करायचं, दुसरं उदाहरण पी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी म्हणजे पी पूरकसंच कंसाचा पूरकसंच. आता काय फॉर्म्युला यू मायनस पी कॉम्प्लिमेंट काय पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू यू मायनस पी कॉम्प्लिमेंट म्हणजे पी पूरकसंच कंसाचा पूरकसंच बरोबर यू वजा पी पूरकसंच. आता पूरकसंच काय आहे उत्तर बघा काय झालं आपण, यू कोण आहे हा आहे यू एवढा मोठा. मग आता यू मायनस पी कॉम्प्लिमेंट वजा करा म्हणजे काय बघा आता म्हणजे यू मधून पी पूरकसंच कमी करायचा, पी कॉम्प्लिमेंट कमी करायचा. बघा आता 8 9 11 12 काय 8 9 11 12 कट करा. काय आले शिल्लक मला 1 3 7 त्याच्यानंतर 10 काय 1 3 7 10. लक्षात आलं तुमच्या यू कॉम्प्लिमेंट. आपल्याला आता पी चे उत्तर काय मिळालं बघा इथे पी चा आपलं गिवन 1 3 7 10 1 3 7 10. बघा आलं 1 3 7 म्हणजे काय आहे उत्तर पी म्हणजे पी कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी म्हणजे पी पूरकसंच त्याचा कंसाचे बरोबर पी दोन्ही सारखं आलं म्हणजे कोण कोण पी कॉम्प्लिमेंट आणि पी याचं उत्तर काय आलं हे आलं, हे सिद्ध झाले. चौथं उदाहरण, जर ए बरोबर 1 3 2 7 तर ए या संख्येचे कोणतेही 3 उपसंच लिहा. ए इज इक्वल टू 1 3 2 7 देन राईट एनी सबसेट ऑफ ए. आता बघा आता काय आहे याचं उत्तर काय आहे याचे लिहायचं आपलं. पहिलं एक नंबरला काहीच नाही म्हणजे 5 एम्प्टी सेट. 2 नंबरला एकटाच घ्या सिंगल घ्या सगळे 1. 3 नंबरला 3 4 ला एकटाच 2 नंतर 7 हे सगळे काय घेतले आपण सिंगल घेतले. ओके 6 नंबर आता 1 ला बघा त्याच्यात एम्प्टी काहीच नाही एम्प्टी रिक्त संच सिंगल घ्या 1 3 2 7 1 3 2 7. आता डबल घ्या 1 3. 7 नंबरला
1 2 1 7 1 2 8 नंबरला कोण 1 7 कळलं सगळ्यांना. आता 9 नंबरला आता 3 3 घ्या 1 3 2 1 3 2 10 नंबरला 1 आता पुढे 1 2 7 1 2 7 आणि लास्टला 11 नंबरला कोण सगळंच घेऊन टाका 1 2 3 7 म्हणजे किती आले इंटर आले आपले किती पाहिजे 3च पाहिजे. ओके 3 नंबर फक्त ओनली 3 आणि सबसेट ऑफ बी कोणते की आपल्याला 3 सांगितले आपण किती लिहिले 11 हे आपलं चौथ्याचं उत्तर. खूप सोपं होतं बघा. 5वा प्रश्न त्यांचा पहिला पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत केले आहे. उपसंच का अर्थ कळलं. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट. आता याच्यामध्ये दिलेला आता पी हा पुण्यातील रवैसे संच आहे. पी पुणे पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. आता बघा आता त्याच्यानंतर सेकंड काय एम हा मध्य प्रदेशातील रवैसे संच आहे. मध्य प्रदेश एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. नंतर आय हा इंदोर मधील रवैसे संच आहे. आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. बी हा भारतातील रवैसे संच आहे. बी इज द एच हा पाचवा एच हा महाराष्ट्रातील रहिवासीचा संच आहे. एच इज द सेट ऑफ रेसिडेंट इन महाराष्ट्र. मला एक म्हणायचं म्हणजे सगळ्यात मोठं कोण आहे याच्यामध्ये भारत. हा भारत जो आहे 4 नंबरला हा आपला काय होईल युनिव्हर्सल विश्वसंच म्हणजे बी भारत बी हा भारतातील संच आहे म्हणजे हा झाला भारत काय झाला विश्वसंच. बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. बी इज द युनिव्हर्सल सेट. आता हे झालं भारत याच्यामध्ये भारतातलं. आता पुणे कुठं आहे पुणे महाराष्ट्रात पण आहे म्हणजे एच आणि भारतात पण आहे म्हणजे पी सबसेट एच आणि पी सबसेट बी. एच म्हणजे महाराष्ट्र बी म्हणजे भारतात. भारतात काय पुणे पण आहे महाराष्ट्रात पुणे पण आहे. एम हा मध्य प्रदेश रवैसंच कुठे आहे मध्य प्रदेश कुठं आलं भारतामध्ये आलं एम सबसेट बी. आणि आय हा इंदोर मधील रहिवासी संच आहे. इंदोर कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणजे काय आय द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. आय सबसेट एम आणि म्हणजे एम म्हणजे कोण मध्य प्रदेश. मध्य प्रदेश म्हणजे इंदोर आहे. त्यात भारतात सुद्धा काय इंदोर आहे म्हणजे आय सबसेट एम आय सबसेट बी हे उत्तर. आणि बी काय आहे मला मागे सांगितलं मी बी सगळ्यात मोठा आहे बी म्हणजे बी इज युनिव्हर्सल सेट विश्वसंच आहे. एच हा महाराष्ट्रातील रहिवासी संच आहे. एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र म्हणजे एच सबसेट बी काय एच सबसेट बी. याचा अर्थ काय बी काय सगळ्यात मोठा आहे ओके नाही बी. आणि कुठे आहे महाराष्ट्रामध्ये भारतात कोण आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे भारतात आहे. आता याच्यामध्ये सेकंडचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट कोण आहे विश्वसंच कोण आहे भारत म्हणजे बी इज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय आहे बी हा विश्वसंच आहे म्हणजे विश्वसंच अर्थ कळतो मला सांगितले सगळ्यात जो मोठा आहे तो त्याला काय म्हणूया मुलांनो विश्वसंच म्हणूया. अशा प्रकारे हे 5वे एक्झाम्पल. 6वा क्वेश्चन 6वा प्रश्न पुढे काही संच दिले आहेत त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचाची विश्वसंच घेता येईल. Which set of numbers could be the universal set for the sets given below. आता बघा आता मी लिहिलं आहे n म्हणजे कोणती नॅचरल संख्या नॅचरल नंबर 1 2 3 अप टू w होल नंबर पूर्ण संख्या 0 1 2 अप टू r इंटिजर्स 0 +1 +2 +3 इकडे -1 -2 -3 या प्रकारे काय आपले n w आहे. आता हे 5 च्या पटीतील संख्या संच ए सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. बघा आता 5 चा पट म्हणजे कोणता 5 चा पाडा 5 × 5 5 × 10 5 × 15 जय ओके नाही. नंतर बी 7 च्या पाड्यातील संख्या संच बी सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ सेट म्हणजे काय बी चं उत्तर बघा कोणता पाडा 7 चा 7 × 14 7 × 21 ओके. त्याच्यानंतर सी 12 च्या पटीतील संख्या संच सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12 मग काय कोणता पाडा घ्यायचा आपला 12 × 12 = 24 12 चा 12
22 चे 24 डॅश 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 अप टू. मग आता पुढे जाऊया आपण याच्यामध्ये की मग आपलं हे शोधायचं आपल्याला कसं आपल्याला दिलेलं आहे सोपं याच्यामध्ये. आता पुढे बघा आता सेकंड पी बरोबर 4च्या पटीने पूर्णांक संख्या संच. ओके ना, पी सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4. काय 4चा पाडा 4चा टेबल 4 1 चा 4 4 2 चा 8 4 2 चा 2 डॅश डॅश. ओके ना अप टू टी सर्व सम वर्ग संख्येचा संच सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर. काय येईल मग आता कोणाचा सम सम म्हणजे काय 2 4 6 8 सेट ऑफ इवन नंबर त्याचा स्क्वेअर घ्यायचा वर्ग घ्यायचा म्हणजे 2 चा वर्ग त्याच्यानंतर 4 चा स्क्वेअर 4 चा वर्ग त्याच्यानंतर 6 चा स्क्वेअर अप टू. हे जे आहे याच्यामध्ये हे काय म्हणतात आपल्याला याचं सगळ्याचं उत्तर. मला सांगा ए डब्ल्यू हे काय आहेत मग कोणते जागा इकडे जाऊ हे सगळ्यांचं याच्यामध्ये काय मग आता एन हे दिलेलं आहे एन डब्ल्यू आणि आय आणि सेट म्हणजे गुणासाठी आणि सेट कोणतेही संच आहे कोणतेही संच आहे ओके नाही संच आहेत. मला एक म्हणायचं याच्यामध्ये मग आता हे खूप सोपं आहे. आता पुढचा क्वेश्चन दिला शेवटचा 7वा क्वेश्चन वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच वर्ग म्हणजे क्लासमध्ये मानू गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण अधिक जास्त मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हे मानला तर याचा पूरक संच काय. पूरक संच तुम्हाला सांगितलं मी कसं आहे लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इन एन युनिव्हर्सल सेट. समजा ए म्हणजे काय म्हणलं युनिव्हर्सल let set A be the students who secure 50%. किती percentage 50 or the more in math than the time complement of set A. आता आन्सर आता A कॉम्प्लिमेंट A चा उपसंच हे उपपूरक संच गणितात 50% पेक्षा कमी ते काय म्हटलं येते याच्यामध्ये जास्त ओके अधिक. आता आपण शब्द काय वापरायचा कमी कुठून आपल्याला जसं आहे तसं उत्तर लिहून टाकायचं गणितातील कुठून हे जे आहे ना ही एवढी लाईन गणितातील 50% ओके नाही पेक्षा कमी आता त्यापेक्षा अधिक म्हणलं म्हणजे काय म्हणतात पेक्षा कमी ही लाईन ही एवढी लाईन कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ओके इथपर्यंत लिहून टाकायचं जसं आहे तसं पुस्तकातलं. इंग्लिशचं म्हणा तसंच सेट ऑफ स्टुडंट्स गेटिंग नंबर लेस दॅन 50 इन मॅथ्स. मग कुठून द्यायचं तुम्ही आता याचे दिलेले जे स्टुडंट्स इथून हे बघा सेट ऑफ काय म्हणायचं सेट ऑफ स्टुडंट्स त्याच्यानंतर 50% इन मॅथ्स म्हणजे कमी पाहिजे आता इथे मोर आहे मग काय लेस घ्यायचं हे आपलं काय झालं आन्सर.